हां. एअर इन डिटर्जंट ट्रे इथून असं ओपन होईल. आपल्याला ह्या ट्रेमध्ये लिक्विड वापरायचं, ब्ल्यू ट्रेमध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं आहे. पावडर जर वापरत असाल तर हा याच्यामध्ये डायरेक्ट साईडला काढून ठेवायचा ट्रे आणि इथं पावडर डायरेक्ट टाकायची. हे मध्ये आपल्याला कम्फर्ट, डेटॉल, सेंट ॲडिटिव्स मध्ये टाकायचं. आणि हा फ्री वॉश आहे, 6 महिन्यातून परत होत आहे. आपल्या रेग्युलरचे कपडे जास्त स्मळलेले असतील एक्स्ट्राची म्हणजे इथं टाकायची. शक्यतो लिक्विडच वापरायचा. हा लिक्विडचा ट्रे, हे 2 खाचे आहेत ते आतमधल्या साईडला गेले पाहिजेत. त्याच्यानंतर डोर इथून ओपन होईल. डोर ओपन केल्यानंतर आपल्याला एक एक कपडा टाकायचा. कॉईन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. कपडे आत सरून टाकायचे. हे टप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कपडे टाकायचे. कपडे टाकताना भरताना निम्मा तरी भरायचा. फुल भरत असेल तर 4 बोटं पेस्ट ठेवायचा. थोडी जागा वरती ठेवायची, तिथपर्यंत आपण टाकू शकतो. या लब्बरमध्ये कपडे आले नाहीत पाहिजे. पूर्ण कपडे टाकून झाले त्याच्यानंतर डोर इथून क्लोज होईल, बंद होईल. त्याच्यानंतर इथून आपलं मशीनचं पॉवर बटन आहे. इथून मशीनचं पॉवर बटन आपण ऑन करायचं आहे. पॉवर बटन ऑन केल्यानंतर हे जसे कपडे असतील तसे हे प्रोग्राम आहेत. तर आपल्याला हे गोल बटन दोन्ही साईडला फिरतं. आपण आता पहिला प्रोग्राम घेतला मिक्स डेली, हे दररोज वापरण्यासाठी. मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू दे ते मिक्समध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर आपण खाली घेतलं कॉटनचे बेडशीट असेल, ब्लँकेट असेल, हेवी लोड ते आपला कॉटनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते सिंथेटिकमध्ये येतील. त्याच्यानंतर परत बेबीवेअर, लहान बाळांचे कपडे वगैरे असतील तर ते आपल्याला इथं एकत्र टाकायचे. त्याच्यानंतर रिफ्रेश, कपड्यातले कपडे, वॉश कपडे पाण्या घालून खंगळून काढायचे तर आपल्याला तिथं येतील. त्याच्यानंतर स्पिन ड्राय रिन्स, बाहेर कपडे धुतले आहेत फक्त आपल्याला ड्राय करायचे, सुकवायचे तर ते इथं येतील. त्याच्यानंतर क्रिडल वॉश आहे, साड्या असतील, वर्ककाम केलं, नाजूक कपडे आपले इथं येणार आहे. टिकल्या वगैरे वर्ककाम केलेले इथं येतील. त्याच्यानंतर वुलन्स आहे, स्वेटर वगैरे असतील तर ते इथं येतील. सगळ्यांचे एकत्र टाकायचे. ही बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स असतील तर ते इथं येतील. त्याच्यानंतर आपल्याला एक्सप्रेस वॉश दिलेले आहे. कमी मळलेले कपडे असतील दररोजचे, मिक्स कपडे तर ते आपले एक्सप्रेस वॉशमध्ये येतील. त्याच्यानंतर हा आता प्रोग्राम घेतला आपण, त्याच्यानंतर एक्स्ट्राचे ऑप्शन पण आपल्याला दिलेले आहेत. आता इथं टेम्परेचर, आता आपण हा प्रोग्राम घेतला एक्सप्रेस वॉश, त्याच्यानंतर टेम्परेचर आपण कमी जास्त करू शकतो. 30 डिग्री, त्याच्यानंतर 40 डिग्री, त्याच्यानंतर आपण कोल्ड, थंड पाण्यात धुवायचं तर आपल्याला ऑप्शन आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर स्पिनचं स्पीड आहे ते आता 800 RPM आहे तर तिथं आपण 1000 करू शकतो, 1200 करू शकतो. 1000च मशीन आहे, RPM 1000 आहे तर आपण 1000पर्यंत करू शकतो. त्याच्यानंतर स्टीम आहे. आता आपण मोठा कोणताही प्रोग्राम घेतला मिक्स डेली, आपण इथून स्टीम ॲड करू शकतो. याच्यामध्ये काय होतं, निर्जंतुकीकरण होतं. ते वाफेवरती कपडे क्लीन होतात, त्याला वाफ दिली जाते. त्याच्यानंतर हे पेशंटचे कपडे वगैरे असतील तर आपण स्टीम देतो. त्याच्यानंतर टाईम सेवर आहे. आता एकदा प्रेस केलं, टाईम सेवर केला आपण, एक प्रोग्राममधून 2-3 मिनटं त्याच्यामध्ये कमी होतात. याच्यामध्ये 1 तासाचा असतो तर त्याच्यामध्ये 2-3 मिनटं आपले कमी केले जातात. त्यानंतर इथं वर्म सोक आहे. बादलीत कसे भिजायला ठेवतो तसे आपण मशीनमध्ये पण भिजायला ठेवू शकतो. आता इथं आपण वर्म सोक एकदा प्रेस केलं म्हणजे आपण ऑप्शन घेतला वर्म सोक म्हणून, तर त्याचं ते टायमिंग वाढवणार. बादलीत कसे भिजायला ठेवतो तसे आपण मशीनमध्ये पण ते भिजायला ठेवू शकतो. ते झाले एक्स्ट्राचे ऑप्शन. त्याच्यानंतर इथून आपण मशीन ऑन केली. ऑन केल्यानंतर इथं टप क्लीन दिलेलं आहे. हे टप क्लीनचं बटन आपण 3 सेकंद वर्म सोकचं दाबून धरल्यानंतर इथं टप क्लीन ॲक्टिव्ह होईल. ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण परत टेम्परेचरचं बटन दाबून आपल्याला टेम्परेचर 60वरती घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इथं पावडर टाकायची. हे उघडायचं, इथं आपल्याला पावडर टाकायची, कंपनीची पावडर येते IFB म्हणून, ती टाकायची. त्याच्यानंतर हे डोर उघडायचं. डोर उघडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ती पावडर टाकायची. पावडर टाकून झाले, हे लावून टाकायचं. त्याच्यानंतर हा ऑप्शन घ्यायचा टप क्लीन म्हणून आणि इथून मशीन स्टार्ट होईल. म्हणजे हे 1 तास 40 मिनिटासाठी टप क्लीनला जाईल. म्हणजे क्षार असतील, बॅक्टेरिया वगैरे ते पूर्ण क्लीन होऊन जातील. त्याच्यानंतर इथं एक्स्ट्रा रिन्स आहे. 3 सेकंद प्रेस करून ठेवल्यानंतर आपण एक्स्ट्रा रिन्स पण आपण ह्याच्यामध्ये वाढवू शकतो. एक वेळ आपल्याला पाणी जास्त घ्यायचं आहे, 2 वेळ जास्त घ्यायचं आहे, 1 वेळ, 2 वेळ, आपलं 3 वेळापर्यंत पाणी पण त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. त्यानंतर फ्री वॉश आहे. आपण इथं पावडर टाकली तर ते आपलं फ्री वॉश होईल. त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राची पावडर टाकली तर ते फ्री वॉश पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर आता हे पूर्ण प्रोग्राम झाले. त्याच्यानंतर काय करायचं, आता हे डोर उघडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डोरमध्ये कपडे टाकायचे. आता हे पूर्ण कपडे टाकून झाले. त्याच्यानंतर कपड्याच्या प्रमाणात आपल्याला लिक्विड टाकायचं. इथं पावडर टाकू शकतो आपण एक्स्ट्राची आणि याच्यामध्ये आपल्याला लिक्विड टाकायचं आहे. लिक्विड टाकून झालं, याच्यामध्ये कम्फर्ट टाकायचं. हे टाकून झाल्यानंतर हे लावून टाकल्यानंतर इथून मशीन ऑन केली. ऑन केल्यानंतर आपल्याला जास्त मळलेले असतील तर मिक्स डेलीवरती घेतलं, कमी मळलेले असतील तर एक्सप्रेस वॉशवरती घेतलं. हे काही चेंजेस करायचं असेल तर आपल्याला इथून करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथून मशीन आपली स्टार्ट होऊन जाईल, चालू होऊन जाईल. डोर कपडे टाका एक.
हां हे आता पूर्ण कपडे टाकले, लावून टाका. ते हळूच लावायचं. हां त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे उघडलं, लिक्विड टाकायचं. कशात ह्यात? हां लिक्विड आता ह्या ट्रेमध्ये टाकायचं. किती टाकायचं? बस ते लावून टाका. त्याच्यानंतर आता प्रोग्राम घेतला, घ्या ऑन कर मशीन. ऑन केलं, गोल बटन फिरव. जास्त मळलेले असतील तर मिक्स डेली, कमी मळलेले असतील तर एक्सप्रेस वॉश. काही चेंजेस करायचं असेल तर करायचं. आणि तो मशीन मॅक्स डेली करायचं आपल्याला. हां मिक्स डेली घे. हां स्टार्ट करत. ही ना.